इकडे आहेत भगरची चकली, उपासाला आहे स्पेशल ही. याच्यात भगर आहे, साबुदाणे आणि काय ताई, बटाटे. 3 किलोचे त्याच्यामध्ये करत नाही. गरम याच्यात काय काय टाकले आजी? भगर, साबुदाण्याचं पीठ आणि बटाटे, मिरची, बस एवढंच ते. हिरवी मिरची आणि मग याला काय वाफवून घेतलंय का? वाफवून घेतलेलं आहे. गरम आहे ना, वाफवून घेतलेलं आहे. भगर कशी करतो आपण? सेम तशी शिजवायची. पहिले भगर शिजवून घ्यायची. अच्छा. त्याच्यात बटाटे मिक्स करायचे आणि मग कच्चं साबुदाण्याचं पीठ वरून टाकायचं. अच्छा, चांगले उपास झाला हे. उपासाला चांगलं आहे ना. तळून फुलून जातं ना. किलोवर 300 रुपये किलो मिळतात ते. अच्छा. हे बघ. काय नसली जाऊ आपण. पाणी पडलं पडलं वर्ष करता ना तुम्हाला प्रॅक्टिस झाली. हा, म्हणजे फक्त तिचा कलर असतो ना, बाकी म्हणजे हा येतात ना ते असे याच्यातनच ना, फक्त असे. वरात करते. वरात कर. हा, मग तुला दिसेल खाली चकली. वरात करायची. The next day. आता इथे बघू शकतात मस्त सुकून गेलेल्या आहेत चकल्या, सकाळी बनवलेल्या. तर चला आता इथे मी तळून घेते. तेलही छान गरम झालेलं आहे.
भगर बटाटे साबुदाणे स्पेशल उपवासासाठी असतात ह्या चकल्या. इथे मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत ते बघू शकता.